नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदासाठी ज्या उमेदवाराने CPT-1 क्रॅक केलेली आहे आणि CPT-2 साठी प्रिपेअर करत आहात त्यांच्यासाठी इंडस्ट्री 4.0 या टॉपिकवरती तुम्हाला MCQ घेऊन आलेलो आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। फर्स्ट क्वेश्चन घेऊयात। मेकॅनायझेशन इज डॅश डॅश। तर मेकॅनायझेशन हे काय आहे? तर ऑप्शन आहे व्हेन ए ह्यूमन ऑपरेट अ मशीन, बी यूजिंग अ मशीन टू डू वर्क इन्स्टेड ऑफ ह्यूमन, थर्ड आहे इन्स्टॉलिंग मशीन इनटू ए ह्यूमन बॉडी आणि डी आहे ॲडव्हान्सिंग मशीन टेक्नॉलॉजी। तर ह्याचं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, यूजिंग मशीन टू डू इन्स्टेड ऑफ ह्यूमन। ओके, सो ऑप्शन बी इज द राईट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। व्हेन इंडस्ट्री 4.0 स्टार्ट, देन ऑप्शन इज दॅट 1 2007, सेकंड 2010, तिसरा ऑप्शन आहे 2013 आणि फोर्थ ऑप्शन आहे 2016। सो राईट आन्सर इज 2016। इंडस्ट्री 4.0 2016 साली स्टार्ट झालेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात। इन विच इयर वॉज द टर्म इंडस्ट्री 4.0 फर्स्ट इंट्रोड्यूस्ड। कोणत्या वर्षी इंडस्ट्री 4.0 हे सुरू करण्यात आलेली आहे? ओके, म्हणजे त्याची टर्म्स इंडस्ट्री 4.0 इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे। ऑप्शन आहे ए 2009, बी 2010, सी 2011, डी 2012। तर याचं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन बी 2010। ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी 2010। ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात। व्हेन डिड द थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन प्रॉम्प्टेड। ओके, थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन कधी झालेलं आहे? ऑप्शन आहे 1950, 1960, 1970 मध्ये आणि नन ऑफ दी अबो। तर याचं योग्य आन्सर असणार आहे मित्रांनो तर ओके 1960 साली झालेली आहे थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन। ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण। क्वेश्चन नंबर 5, इन विच इयर डिड द प्राईम मिनिस्टर इन विच इयर डिड प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी लॉन्च मेक इन इंडिया टू प्रोमोट इंडियाज मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री। कोणत्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया प्रोमोट केलेलं आहे किंवा लॉन्च केलेलं होतं फॉर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री? तर ऑप्शन आहे ऑप्शन 1 2013, बी 2014, सी 2015 आणि डी 2016। तर योग्य आन्सर असणार आहे सी 2015 हे करेक्ट आन्सर असणार आहे। नंतर क्वेश्चन नंबर 6, विच कंट्री गव्हर्मेंट इंट्रोड्यूस्ड द इंडस्ट्री 4.0 कन्सेप्ट। कोणत्या देशाने इंडस्ट्री 4.0 ही कन्सेप्ट सुरुवातीला लागू केलेली होती? तर ऑप्शन आहे ए इंडिया, बी फ्रान्स, सी जर्मनी, डी USA। तर मित्रांनो ह्याचं योग्य पर्याय असणार आहे जर्मनी, सी जर्मनी ह्याचा योग्य आन्सर असणार आहे। इंडस्ट्री 4.0 कन्सेप्ट हे सुरुवातीला जर्मनी या देशाने इंट्रोड्यूस केली होती। नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात। क्वेश्चन नंबर 8, हू इन्व्हेंटेड द असेंब्ली लाईन। असेंब्ली लाईन कुणी इन्व्हेंट केली आहे? तर ऑप्शन इथं आहे ए अँड्र्यू कार्ने, बी रतन टाटा, सी जॉन डी रॉकफेलर, डी हेनरी फोर्ड। तर याचं योग्य आन्सर असणार आहे मित्रांनो ऑप्शन डी हेनरी फोर्ड याने असेंब्ली लाईन इन्व्हेंट केलेली आहे। प्रश्न क्रमांक 7, दिस कंपनी वॉज द फर्स्ट टू युटिलाइज रोबोटिक सिस्टीम इन द प्रोडक्शन लाईन। ऑप्शन आहे फोर्ड मोटर
कॉर्पोरेशन, बी व्होल्क्सवॅगन, सी जनरल मोटार आणि डी आहे टोयोटो. तर ह्याचं योग्य आन्सर असणार आहे मित्रांनो जनरल मोटार. सी ह्याचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. प्रश्न क्रमांक 10. द फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन वॉज बॉट इन व्हॉट टेक्नॉलॉजी? ओके, द फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन वॉज बॉट इन बाय व्हॉट टेक्नॉलॉजी? ओके, फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन कशामध्ये कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये झालेले आहे? तर ऑप्शन आहे ए स्टीम पॉवर, बी इलेक्ट्रिसिटी अँड मास प्रोडक्शन, सी कम्प्युटर अँड सेमीकंडक्टर आणि डी आहे ॲग्रेशन, रिवॉर्ड्स अँड स्टार्वेशन. ओके, तर फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन ही झालेली आहे स्टीम पॉवरमध्ये. ओके, तर ऑप्शन ए जे आहे इथे योग्य आन्सर असणार आहे स्टीम पॉवरमध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. क्वेश्चन क्रमांक 11. इन द डिजिटल एज द थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन that was two major invention changed production and paved the way of automation. Okay, थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनमध्ये मेजर इन्व्हेन्शन चेंज प्रोडक्शन आणि ॲटोमेशनमध्ये झालेलं आहे. तर याच्यामध्ये काय ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत? मॉडेल कंट्रोल सिस्टीम, स्विचेस अँड रिलेमध्ये, सी प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोल दॅट इज PLC अँड रोबोटमध्ये आणि डी आहे प्रोसेस ऑटोमेशनमध्ये. तर याचं योग्य पर्याय असणार आहे ऑप्शन सी दॅट इज PLC प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर. ओके, आणि रोबोट्समध्ये थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालेलं आहे. मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. क्वेश्चन नंबर 12. ओके, क्वेश्चन 12 काय सांगते? द इंटरनेट ऑफ थिंग्स IoT, that is IoT, access to real-time data and the introduction of a cyber physical system mark the big changes for this era. ओके, तर ऑप्शन आहे थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, बी इंडस्ट्री 4.0, सी मॅन्युफॅक्चरिंग एज अँड डी ऑप्शन इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. ओके, तो इंटरनेट ऑफ थिंग्स, रिअल टाईम डाटा, इंट्रोडक्शन सायबर फिजिकल सिस्टीम मार्क बिग चेंजेस फॉर दिस एरा कशासाठी आहे, कशामध्ये आहे? तर ऑप्शन बी ह्याचं योग्य आन्सर असणार आहे इंडस्ट्री 4.0. ओके, देन ऑप्शन नंबर 13. विच वन ऑफ द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन यूज्ड इलेक्ट्रिक एनर्जी टू क्रिएट मास प्रोडक्शन फॉर द फर्स्ट टाइम? ओके, विच इंडस्ट्री used a revolution of electric energy to create a mass production of the for the first time. Okay, mass production साठी फर्स्ट टाईममध्ये कोणती इंडस्ट्री इलेक्ट्रिक एनर्जी वापरलेली आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो थर्ड. ओके, थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन हे योग्य पर्याय असणार आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. क्वेश्चन नंबर 14. How did the economy change during the industrial revolution? म्हणजे कशा प्रकारचं इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस इकॉनॉमी चेंज कशा प्रकारे झालेली होती देशाची? ओके, तर ह्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. ओके, ऑप्शन ए आहे नेटिव्ह अमेरिकन्स बिकेम फार्मर इन्स्टेड ऑफ हंटर. ओके, देन ऑप्शन बी इज दॅट प्लांटेशन चेंज्ड टू sharecropping because of 13th amendment. Okay, then option C आहे more people stopped farming agriculture and worked in factories or manufacturing industry. Okay, then option D is that people stopped working in the factories and became farmers. So मित्रांनो, ज्यावेळेस इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालेलं आहे त्यावेळेस इकॉनॉमीवरती काय परिणाम झालं? तर मोर पीपल स्टॉप फार्मिंग ॲग्रिकल्चर अँड वर्क इन फॅक्टरीज. जसं की
काही पीपल्स म्हणजे खेडोपाड्यामधील लोक जे आहेत ते स्थलांतरित शहरी भागाकडे स्थलांतर त्यांनी केलेलं आहे. कशासाठी? तर कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी. आपला प्रमुख व्यवसाय शेती हा सोडून. ओके, तर ह्याचा ऑप्शन सी हा करेक्ट असणार आहे उत्तर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. ओके, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IoT? IoT स्टँड फॉर ऑप्शन ए आहे इंटरनेट ऑफ थिंग्स, बी आहे आयडिया ऑफ थिंग्स, सी आहे इंटिग्रेशन ऑफ थिंग्स अँड डी आहे इन्स्टिट्यूट ऑफ थिंग्स. सो याचा योग्य आन्सर असणार आहे मित्रांनो इंटरनेट ऑफ थिंग्स. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डायरेक्टली असं क्वेश्चन येऊ शकतो. फुल फॉर्म किंवा शॉर्ट फॉर्म सगळे विचारले जाऊ शकतात. ओके, देन प्रश्न क्रमांक 15. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IoT? ओके, इंटरनेट ऑफ थिंग्स. इथं जवळपास सेम क्वेश्चन झालेला आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊयात. ओके, IoT स्टँड फॉर इंटरनेट ऑफ थिंग्स. ओके, इंटरनेट ऑफ थिंग्स. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. IIoT स्टँड फॉर, क्वेश्चन नंबर 17 आहे. IIoT स्टँड फॉर इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स. ओके, इंटरनेट ऑफ थिंग्स हे ऑप्शन आहेत मित्रांनो. इंटेलिजन्स इंटरनेट ऑफ थिंग्स, डी आहे इंटरनल इंटरनेट ऑफ थिंग्स. तर IIoT स्टँड फॉर ओके इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स. तो सो राईट आन्सर इज दॅट ऑप्शन क्रमांक 1 इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 18. व्हेन विल द इंडस्ट्री 4.0 रीच दी मार्केट? म्हणजे इंडस्ट्री 4.0 कधी मार्केटमध्ये आलेली आहे? सो ऑप्शन इज दॅट इट्स ऑलरेडी बिगिन्स युज्ड, बी इट विल नॉट बी यूज इन इंडस्ट्री प्रोजेक्ट, सी आहे इट विल बी रिलीज्ड ऑन 2030, नेवर बिकॉज इट्स अ बॅड आयडियाज. ओके, सो इज ऑप्शन इज द it is already being in used. So option A is the right answer. Okay, next question पाहूयात. Question number 19. What is a smart factory? Okay, option there is option is that option A robot will be replaced. Okay, robot will be replaced people. B factories and logistic system that will operate and organize themselves without human interaction. ऑप्शन सी आहे फॅक्टरीज अँड लॉजिस्टिक सिस्टीम दॅट विल ऑर्गनाइज देमसेल्फ बाय ह्युमन ऑपरेशन. ऑल ऑफ द अबोव. व्हॉट इज द स्मार्ट फॅक्टरी? ओके, फॅक्टरी अँड लॉजिस्टिक सिस्टीम दॅट विल ऑपरेट अँड ऑर्गनाइज देमसेल्फ विदाउट ह्युमन इंटरॅक्शन. बी ऑप्शन इज then second C factory and logistic system that will organize themselves by human interaction with operate organize themselves without human operation. Okay, there is a option B is the right answer. Okay, option B is the correct answer. What is the smart factory? In this smart factory, what is that? Factory and logistic system that will be operate and organize themselves without human interaction. This is the smart factory is correct answer. Okay, option B is the right answer. Then question number 20. What are the objective of industry 4.0? ऑब्जेक्टिव्ह काय आहेत इंडस्ट्री 4.0 चे? तर मग ऑप्शन आहे ए एनेबल सेल्फ कंट्रोलिंग, बी आहे इन्क्रीज एफिशियन्सी, सी आहे रिड्यूस कॉम्प्लेक्सिटी आणि डी आहे ऑल ऑफ दी अबोव. सो राईट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी ऑल ऑफ दी अबोव. इंडस्ट्री 4.0चे ऑब्जेक्टिव्ह आहे एनेबलिंग सेल्फ कंट्रोलिंग करायचं आहे, इन्क्रीज एफिशियन्सीसुद्धा वाढवायची आहे आणि रिड्यूस कॉम्प्लेक्सिटी. इंडस्ट्री 4.0चे हे काय आहेत ऑब्जेक्टिव्ज आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट वळूयात क्वेश्चन क्रमांक 21कडे. व्हॉट डज द IIoT ॲक्रोनिम स्टँड फॉर? ओके, प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलेलं आहे. तर मित्रांनो ह्याचं आन्सर असणार आहे
ओके डायरेक्टली आय विल ओके डायरेक्टली सेंड मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स ह्याचं योग्य आन्सर असणार आहे. तुम्ही पाहू शकता ह्या स्लाईडमध्ये IIoT स्टँड फॉर इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स. ओके सेम क्वेश्चन आहे मित्रांनो. What does the IIoT acronyms stand for? Okay, so Industrial Internet of Things is the right answer. प्रश्न क्रमांक 22. The automation of communication between device with no human intervention. Okay, so पर्याय आहे A सेन्सर, B मशीन टू मशीन, B बिग डाटा, D वेअरेबल्स. ओके सो प्रश्न आहे द ॲटोमेशन ऑफ कम्युनिकेशन बिटवीन डिवाइस विथ नो ह्युमन इंटरव्हेशन. सो इज द ऑप्शन बी इज द राईट आन्सर, मशीन टू मशीन. ओके ॲटोमेशन ऑफ कम्युनिकेशन बिटवीन डिवाइस विथ नो ह्युमन इंटरव्हेशन, दॅट इज machine to machine there is operation will be done. Okay, then next question is that question number 23. Which of the following can be considered smart device? Okay, option A is that device that are able to communicate with each other without a need of human intervention. Okay, then second, device that use a number of sensors gather information from its environment. C, device that can receive a command from another device. Okay, so a smart device is that option A is the right, B also right, D. So option D is the all of the above is the right answer, smart device. Okay, next question, question number 24. What are the essential components of smart factory? Okay, smart machine, people at work, trained personal. Okay, say all of the above. So smart component of the factory, smart factory, what is required? Smart machine, smart people, trained personnel, all of the above. So option D is the all of the above is the right answer. Okay, then question number 25. What do tripping points present? What do tripping point present? Tripping point काय करत असतात? ओके ऑप्शन ए आहे नेसेसरी रेडियल चेंजेस रिक्वायर्ड इन द नियर फ्युचर. ओके चेंजेस अक्वर्ड इन पास्ट, बी आहे चेंजेस अक्वर्ड इन पास्ट, सी आहे नेसेसरी चेंजेस इन द सिस्टीम, डी आहे नेसेसरी changes in present. So option A is the right answer, necessary radical changes required near future. टिपिंग पॉईंट यासाठी वापरलेला असतं, रिप्रेझेंट काय करत असतं टिपिंग पॉईंट, नेसेसरी रॅडिकल जे चेंजेस रिक्वायर्ड आहे आणि फ्युचर नियर फ्युचर ते तुम्हाला रिप्रेझेंट करत असतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 26. व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स ऑफ एअरबस? ओके एअरबसची ॲप्लिकेशन काय आहे मित्रांनो? एअरबस तुम्ही मोठ्या मोठ्या चांगल्या 4 व्हीलर्समध्ये पाहू शकता किंवा मोठ्या कमर्शियल व्हेकल्समध्ये सुद्धा असू शकतो. दिस प्रिव्हेंट द ॲक्सिडेंट. ओके सो व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स ऑफ AI एअरबग्स? इथे AI एअरबग्स सांगितलेले आहेत. त्या एअरबग्स वेगळ्या आहेत आणि ह्या वेगळ्या आहेत. सो ऑप्शन आहे ए इम्प्रूव्ह द प्रोडक्टिव्हिटी ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, बी आहे इन्क्रीज द अमाऊंट ऑफ रॉ मटेरियल रिक्वायर्ड, सी डिक्रीज द कॉस्ट ऑफ पर युनिट ऑफ द प्रोडक्ट, डी आहे मिनिमाइज द टाइम रिक्वायर्ड फॉर प्रोडक्शन. सो दिस what are the application of AI product? So this improve the productivity and manufacturing process is the application of एअरबग्स, AI एअरबग्स. सो याचं आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. क्वेश्चन नंबर 17. व्हॉट आर द कॉम्पोनंट ऑफ फ्युचर इंडस्ट्रियल
प्लांट म्हणजे फ्युचर इंडस्ट्रियल प्लांट जर उभा करायचा असेल तर महत्त्वाचे काय कॉम्पोनंट्स आहेत ते ऑप्शन आहेत. ए इंडस्ट्रियल प्रोसेस, बी सेन्सर्स ॲक्च्युएटर, ट्रॅडिशनल रिन्युएबल एनर्जी अँड सप्लाय ऑफ लॉजिस्टिक्स. ऑप्शन डी आहे ऑल ऑफ दी अबो. सो राईट आन्सर इज दी ऑल ऑफ दी अबो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 28. व्हॉट डज रोल्स रॉयल्स इम्प्रूव्ह रिलायबिलिटी इन एअरक्राफ्ट इंजिन. रोल्स रॉयल काय करत असतं? रोल्स आहे इम्प्रूव्ह रिलायबिलिटी ऑफ एअरक्राफ्ट इन इंजिन. वर त्यांनी काय केलेलं आहे? ऑप्शन आहे प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स, बी रेस्पेक्टिव्ह ॲनालिटिक्स, डी डिपार्टमेंट ऑफ व्हॅल्युएबल डिव्हाइस, ऑल ऑफ दी. सो रोल्स रॉयल्स इम्प्रूव्ह रिलायबिलिटी इन एअरक्राफ्ट इंजिन कशा प्रकारे इम्प्रूव्ह करतात? तर ऑप्शन आहे प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स करून रोल्स रॉयल्स ही रिलायबिलिटी ऑफ एअरक्राफ्ट इंजिन वाढवतात. सो ऑप्शन ए इज प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स इज दी राईट आन्सर. ओके, क्वेश्चन नंबर 29. what are the advantages of industry 4.0. प्रिवियस क्वेश्चनमध्ये तुम्ही पाहिलेले आहेत ऑब्जेक्टिव्स. सो आता ॲडव्हान्टेजेस आहेत. ऑप्शन ए इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी अँड एफिशियन्सी, बी लो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, लो कॉस्ट ऑफ इम्प्लिमेंटेशन, सी क्रिएटिंग मोर वॅकन्सीज फॉर वर्कर, अँड डी आहे नो रिस्क ऑफ हॅकिंग इन टू इंटरनेट नेटवर्क. So right advantage of industry 4.0 is that improve productivity and efficiency. Okay, so option A is the right answer of industry 4.0 advantage. Okay, next question is that question number 13. A smart product is a smart product म्हणजे काय? Okay, option A product that is a very clever. Option B, a product that can talk with several languages. Option C is that a product that can respond to change in its environment. D, a product that is analog. Okay, sorry. So right answer is that a smart product is a product that can talk in several languages. This is not right. Okay, a product that can respond to change in its environment. though option C is the right answer. okay, स्मार्ट प्रोडक्ट म्हणजे काय? प्रोडक्ट असा की जो एन्व्हायरमेंटशी रिस्पॉन्ड करून तो चेंज यामध्ये करू शकतो. दिस इज स्मार्ट प्रोडक्ट. ओके, सो ऑप्शन सी इज द राईट आन्सर. क्वेश्चन 31. ओके, विच आर द पार्ट ऑफ द ऑटोमेशन pyramid ऑफ स्मार्ट फॅक्टरी. ऑप्शन आहे ए कंट्रोल, बी ERP, सी मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्युशन सिस्टीम, ऑल ऑफ दी अबो. ओके, काय आहे स्मार्ट पिरामिड ऑफ दी फॅक्टरी? काय असणार आहे? ऑल ऑफ दी अबो. दिस इज अ राईट आन्सर आय थिंक. ओके, ओके, ऑल ऑफ दी अबो इज द राईट आन्सर. ऑटोमेशन पिरामिड ऑफ स्मार्ट फॅक्टरी आहे. ओके, कंट्रोलर, ERP, मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्युशन सिस्टीम. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. Question number 32. Among the following which not within the scope of fourth industrial revolution. Okay, option आहे A smart connected machine, B smart factory, gain sequencing आणि D आहे none of the above. So खालीलपैकी कोणतं स्कोप ऑफ फोर्थ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनमध्ये नाही आहे? सो ऑप्शन आहे स्मार्ट कनेक्टेड मशीन, स्मार्ट फॅक्टरीज, गेन स्क्विजिंग. सो ऑप्शन सी इज दी राईट आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 33. द सेकंड लेवल इन द ट्रॅडिशन ऑटोमेशन पिरामिड इज काय असणार आहे? ऑप्शन ए ERP, मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्युटिव्ह सिस्टीम, प्रोडक्शन लेवल कंट्रोल, प्रोडक्शन लेवल. ओके, सो राईट आन्सर इज दी मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्युशन सिस्टीम, MES. ओके, इज द राईट आन्सर असणार आहे सेकंड लेवल ट्रॅडिशन ऑटोमेशन पिरामिड. ओके, MES. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34. वेन डिड द फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन टेक प्लेस. फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन कधी झालेलं आहे? ऑप्शन आहे ए 17th सेंचुरी, बी 18th सेंचुरी, सी 19th सेंचुरी, डी आहे 20th सेंचुरी. सो राईट आन्सर इज दॅट फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन
takes place in 18th century. So option B is the right answer. Then question number 35. Flipkart is looking at robotics to improve efficiency in production, delivery, warehouse, none of the above. So right answer is that warehouse मध्ये फ्लिपकार्ट काय करत आहे, रोबोटिक्स इम्प्रूव्हमेंट करत आहे, त्याच्यामुळे एफिशियन्सी जास्त वाढणार आहे त्यांची. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट क्वेश्चन नंबर 36. द विजन ऑफ इंडस्ट्री 4.0 इज दॅट. इंडस्ट्री 4.0चं विजन काय आहे? ऑप्शन आहे टू डिक्रीज द कॉस्ट ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, ऑप्शन बी मोर एफिशियंट यूज ऑफ नॅचरल रिसोर्स अँड एनर्जी, ऑप्शन सी एनेबलिंग ऑल custom mass production without significantly increasing the overall production cost. Okay, so option D is the right answer असणार आहे. What is SCADA acronym stand for? Okay, question number 35. Oh, sorry, question number 37. ये supervision, control and data acquisition, B supervision and control of data acquired, सी आहे सुपरविजरी कंट्रोल अँड डाटा ॲक्विजिशन, देन ऑप्शन डी आहे नन ऑफ द अबव. सो स्कॅडा सिस्टीम ॲक्रोनिम स्टँड फॉर सुपरविजरी कंट्रोल अँड डाटा ॲक्विजिशन इज दी राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो, क्वेश्चन नंबर नेक्स्ट घेऊयात. क्वेश्चन नंबर 38. द मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्युशन सिस्टीम MES इज वॉट? ऑप्शन आहे ए बिझनेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर यूज्ड फॉर बिझनेस प्लांटिंग, ऑर्डर प्रोसेसिंग, सप्लाय चेन मॅनेजमेंट, ओके, सप्लाय चेन मॅनेजमेंट, सेल्स डिस्ट्रीब्युशन, अकॉर्डिंग एक्स्ट्रा. देन ऑप्शन बी आहे सपोर्ट प्रोडक्शन, रिपोर्टिंग शेड्यूल, डिस्पॅचिंग प्रोडक्ट, वर्कफोर्स, ट्रॅकिंग परफॉर्मन्स, ॲनालिसिस, क्वालिटी मॅनेजमेंट, रिसोर्स अलोकेशन एक्स्ट्रा. Option C is that a computer system collecting, analyzing real-time data and monitor, control, optimize industry plants. So MES is त्यांचे काय आहे, MES मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्युशन सिस्टीम. MES काय आहे, तर हे सर्व जे ऑप्शन असणार आहे ते योग्य पर्याय असणार आहे मित्रांनो, ऑल ऑफ दी अबोव. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 40. PLC ॲब्रिव्हिएटेड ॲज. PLC म्हणजे काय आहे? ऑप्शन ए आहे परफॉर्मन्स लॉजिक कम्प्युटर, बी आहे परफॉर्मन्स लॉजिक कंट्रोलर, सी आहे प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर अँड डी आहे प्रोग्रामेबल लॉजिक कम्प्युटर. सो PLC स्टँड फॉर, ओके, PLC स्टँड फॉर प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर. ओके, ऑप्शन सी इज दी राईट आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 41. व्हाय डू वी नीड इंडस्ट्री 4.0? 4.0 इंडस्ट्री 4.0 याची काय आपल्याला गरज पडली? ओके, सो ऑप्शन आहे ऑप्शन ए डिटेक्टिंग मशीन फेल्युअर, इम्प्रूव्ह एफिशियन्सी, इम्प्रूव्ह सेफ्टी, प्रिव्हेंटिंग मशीन फेल्युअर, ते ऑल ऑफ दी अबोव. सो ऑप्शन डी इज दी राईट आन्सर, ऑल ऑफ दी अबोव इज दी करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Question number 42. Which of the following is not a driver of Industry 4.0? Okay, option A आहे there is no more data accessible, B processing of information is much faster, C new material allow lighter product, D the algorithms for forecasting and optimization are better to decade before. So योग्य आन्सर असणार आहे मित्रांनो याचं न्यू मटेरियल अलो लाइटर प्रोडक्ट इज नॉट अ ड्राइवर ऑफ इंडस्ट्री 4.0. ओके, ऑप्शन सी इज द राइट आंसर. देन क्वेश्चन 43. विच इन्वेंशन स्पार्क्ड इन इंडस्ट्री रिवॉल्यूशन? विच इन्वेंशन इज स्पार्क्ड इन सेकंड इंडस्ट्री रिवॉल्यूशन? ओके, ऑप्शन आहे ए कम्प्युटर, बी टेलिफोन, सी इलेक्ट्रिसिटी and D farming equipment. So right answer is that C electricity, which was sparked in second industry revolution. So option C is the right answer. Next question पाहूयात. Question 44. Which of the following is generally considered by
टू बी की एनेबल इन थर्ड इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. ओके, कोणतं काय कन्सिडर केलेलं आहे थर्ड इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमध्ये? ऑप्शन आहे पर्सनल कम्प्युटर, बी प्रिंटर, सी रोबोट अँड डी आहे प्रोग्रामेबल लॉजिकल कंट्रोल. सो PLC इज द राईट आन्सर आहे, इज द की enabled in the third industrial revolution, that is PLC. Option D is the right answer. Question number 45. Why is the mass customization difficult to achieve? मास कस्टमायझेशन का डिफिकल्ट आहे अचीव करण्यासाठी? ओके, ऑप्शन आहे इट इज नॉट इझी टू इक्लिप इंडिव्हिज्युअल रिक्वायरमेंट फॉर इच user customer. Okay, option B है most manufacturing plant are not designed to produce product with extensive customization. Option C असणार आहे there are further planning and logistic complexity involved. Option D असणार आहे all of the above. So mass customization is difficult to achieve हे ऑप्शन असणार आहे मित्रांनो. ह्या सर्व कारणांमुळे वरील सर्व कारणांमुळे हे डिफिकल्ट असणार आहे. सो ऑप्शन डी इज दी राईट आन्सर ऑल ऑफ दी अबो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात मित्रांनो. क्वेश्चन 46. विच इज द मेन्शन रिसोर्सेस इज नॉट मॅनेज्ड बाय कंपनी? ओके, ERP सिस्टीम. विच ऑफ द मेन्शन रिसोर्स इज नॉट मॅनेज्ड बाय कंपनी ERP system. Okay, so option A wages of worker, B stock of material, C credit balance of company and D आहे passport data of CEO. सो मटेरियल काय करत आहे कंपनी ERP सिस्टीममध्ये? कोणता डाटा मॅनेज करत नाही तर पासपोर्ट डाटा ऑफ CEO हा मेन्शन करत नाही. सो ऑप्शन डी इज दी राईट आन्सर. ओके, क्वेश्चन 47. How do manufacturing execution system work together with ERP system? मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्युशन सिस्टीम आणि ERP सिस्टीम कशा प्रकारे वर्क करतात? ओके, सो ऑप्शन आहे दे टेक ओव्हर डिटेल प्लॅनिंग अँड प्रिपेअर डिटेल वर्क ऑर्डर फॉर एव्हरी नेसेसरी मशीन. ओके, ऑप्शन बी आहे दे रिकॅल्क्युलेट द कस्टमर ऑर्डर. ऑप्शन C receive the equipment utilization from ERP system. D आहे they store drawing for the engineering department. ओके, सो राईट आन्सर असणार आहे मित्रांनो they take. ओके, ऑप्शन A is the right answer. They take over detailed planning, prepare detailed work order for every necessary machine. A is the राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन 48. विच वन ऑफ दी बिलो इज नॉट अ फंक्शन ऑफ स्काडा सिस्टीम? ओके, स्काडा सिस्टीमचं कोणतं खालील फंक्शन नाही ते मला सांगायचं आहे. ऑप्शन आहे ए मॉनिटर गॅदर द प्रोसेस डेटा, बी इंटरॅक्ट विथ मशीन अँड डिव्हाइसेस, सी रेकॉर्ड इव्हेंट इंटू लॉग फाईल्स. ओके, अँड डी असणार आहे trigger the invoice process in the ERP system. Okay, which is not a function of SCADA system. SCADA systemचं कोणतं फंक्शन असणार नाही. ओके, सो राईट आन्सर इज दॅट ट्रिगर इनवॉइस प्रोसेस इन द ERP system. ओके, ऑप्शन डी इज दी राईट आन्सर. ERP सिस्टीम आणि SCADA सिस्टीम वेगळे आहेत मित्रांनो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर 49. ओके, इन विच द युरोपियन कंट्री डिड द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन बिगिन? कोणत्या युरोपियन कंट्रीमध्ये सुरुवातीला इंडस्ट्री रिव्होल्युशन हे स्टार्ट झालं होतं? ऑप्शन आहे ए फ्रान्स, बी ब्रिटन, सी प्रोशिया, डी आहे स्पेन. सो राईट आन्सर इज दॅट ब्रिटन. ऑप्शन बी इज दी राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. ब्रिटनमध्ये सुरुवातीला औद्योगिक क्रांतीची सुरुवात झालेली होती. क्वेश्चन नेक्स्ट घेऊयात. क्वेश्चन नंबर 50. विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड अन इम्पॅक्ट ऑफ इंडस्ट्रियलायझेशन ड्युरिंग द 18th and 19th century? काय कन्सिडर केलेलं आहे? कोणतं इम्पॅक्ट झाला इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमध्ये ज्यावेळेस 18th 19th सेंचुरीमध्ये? ओके, ऑप्शन आहे इन्क्रीज
कॉम्पिटिशन बिटवीन द इंडस्ट्रियलाइज्ड नेशन. ओके. बी आहे राईज ऑफ ग्लोबल इनइक्वॅलिटीज आणि सी आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सोसायटी. ओके मित्रांनो, 18th आणि 19th सेंचुरीमध्ये ज्यावेळेस इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालेलं आहे त्यामध्ये काय हे झालेलं आहे, काय परिणाम किंवा काय कन्सिडर केलेलं आहे, इन्क्रिजेशन ऑफ कॉम्पिटिशन बिटवीन द इंडस्ट्रीमध्ये काय झालं, हे कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. राईज ऑफ ग्लोबल इनइक्वॅलिटीज, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सोसायटी, दॅट इज ऑल ऑफ द अबोव इज द राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. ओके, हे झाले मित्रांनो. जवळपास तुम्हाला मी 50 क्वेश्चन कवर केलेलं आहे इंडस्ट्रियल 4.0 यामध्ये. ओके, 50 क्वेश्चन्स. ओके, व्हेरी IMP क्वेश्चन असणार आहे मित्रांनो इंडस्ट्रियल रिव्होल्युशनवरती, इंडस्ट्री 4.0. आणखीन काही क्वेश्चन मी तुम्हाला ॲड करून देणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. जर तुमच्या काही प्रतिक्रिया कमेंट्स असतील, जर तुम्हाला आणखीन काही डाटा ज्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओ त्यावर बनवायला सुरुवात करेल. ठीक आहे. थँक्यू. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. ओके, धन्यवाद. थँक्यू.